2 आलू घेतलेले आहे, याचे आता आपण साल काढून घेऊया। याचे आपण पूर्ण साल काढून घेऊया आणि याला बारीक किसणीने किसून घेऊया। आपण हे किसून घेऊया आलू। मोठे मोठे स्लाइस काढून घ्यायचे आपल्याला, एकदम बारीक किसून नाही घ्यायचं आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे। आलू किसा आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। आता याला आपण कापड टाकून घेऊया आणि याचं पाणी वितळू देऊया। मी असं बांधून ठेवूया 10 मिनिट। याचं पूर्ण पाणी, थोडं तिखट टाकत आहे, माझं मुलं जास्त तिखट खात नाही म्हणून। हळद, थोडीशी धनिया पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा कांद्याची पात, अद्रक लसणची पेस्ट, थोडासा सांबार, 2 चम्मच तांदळाचं पीठ, तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता याच्या जागी। आणि आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। आता आपण तेलामध्ये तळून घेऊया। सर्व गोळे आपल्याला छोटे छोटे करून तळून घ्यायचे आहे। हे आपल्याला पूर्ण मंद आचेवर तळून घ्यायचे आहे, लो फ्लेम। बघा किती छान झाले, बघा हे किती क्रिस्पी झालेले आहे, बघा क्रिस्पी झालेले आहे बघा। 2 चम्मच दही घेतलेला आहे, थोडंसं तिखट टाकून घेऊया, थोडंसं मीठ टाकून घेऊया, थोडंसं धने पावडर, थोडीशी हळद। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। कांद्याची पात टाकून घेऊया, त्याला भाजून घेऊया थोडी। अद्रक लसणची पेस्ट, याचा कच्चेपणा जाईपर्यंत। जास्त आपल्याला लाल नाही होऊ द्यायचं आहे लसण। थोडासा सांबार आणि दही। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडा आपण गॅस चालू करूया। याला थोडं शिजू देऊया आपण बेसनला। बघा आपलं दही झालेलं आहे। आता आपण पकोडे टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया। बघा किती छान आपले पोटॅटो 65 तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राइब करा।